नमस्कार 72 मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत। दरम्यान लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सत्ताधारी महायुती आणि विरोधी पक्षात असलेल्या महाविकास आघाडीतील नेत्यांकडून एकमेकांवर जोरदार आरोप प्रत्यारोप केले जात आहेत। एकीकडे महाविकास आघाडीतील नेते भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत सर्वांवर घणाघाती टीका करत आहेत। मात्र याला नितीन गडकरी अपवाद ठरले आहेत। शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नितीन गडकरी यांना भाजपाची साथ सोडून महाविकास आघाडीमध्ये येण्याचं आवाहन केलं होतं। त्याला आता नितीन गडकरी यांनी प्रत्युत्तर दिलं आहे। उद्धव ठाकरेंनी दिलेली ऑफर हास्यास्पद आणि अपरिपक्वतापूर्ण असल्याचा टोला नितीन गडकरी यांनी लगावला आहे। केंद्रातील मोदी सरकार आणि भाजपावर घणाघाती टीका करणारे उद्धव ठाकरे यांनी नितीन गडकरी यांना दिल्ली आणि मोदींसमोर न झुकण्याचं आवाहन केलं होतं। मोदींसमोर कशाला झुकता, महाराष्ट्राचं पाणी काय आहे ते दाखवून द्या, राजीनामा द्या आणि महाविकास आघाडीकडून लढा। लवकरच आमचं सरकार येणार आहे, त्यात आम्ही तुम्हाला मंत्रिपद देऊ, अशी खुली ऑफर उद्धव ठाकरे यांनी नितीन गडकरी यांना दिली होती। या ऑफरवर प्रत्युत्तर देताना नितीन गडकरी यांनी उद्धव ठाकरे यांनी दिलेली ऑफर ही हास्यास्पद आणि अपरिपक्वतापूर्ण असल्याचा टोला लगावला आहे। भाजपामध्ये निवडणुकीसाठी उमेदवाराची निवड करण्याची एक व्यवस्था आहे। शिवसेना ठाकरे गटाला भाजपाच्या नेत्यांची चिंता करण्याची गरज नाही, असा टोलाही गडकरी यांनी यावेळी लगावला आहे। दरम्यान भाजपा आणि महायुतीचा राज्यातील जागावाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही। मात्र नुकतंच भाजपकडून उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध होणार आहे। या यादीमध्ये नितीन गडकरी यांच्यासह राज्यातील काही प्रमुख लोकसभा मतदारसंघातील भाजपा नेत्यांच्या नावांचा समावेश असण्याची शक्यता आहे। तर मित्रांनो, याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंट करून नक्की सांगा।